मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे। दावोसमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आजपासून पुढील 2 दिवस शरद पवार गटाची मुंबई विभागीय जिल्हानिहाय बैठक पार पडणार आहे। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच्या मदतीला संघ मैदानात उतरलाय। स्थानिक स्तरावरती संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचा समन्वय सुरू करण्यात आलाय। मतदानाचा टक्का वाढवण्यासोबतच सरकारची विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघाकडून करण्यात येतोय। महायुतीतील पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आला। आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मात्र कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावरती घेऊ असा थेट इशारा भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना दिला। खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली। अशातच धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। यावर ओमराजे निंबाळकरांनी हसून प्रतिसाद दिला। त्यामुळे ओमराजेंच्या नेमकं मनात काय आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आगामी काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे पक्षही फोडले जातील असा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली अशी टीका त्यांनी केली। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यात चांदेरे स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। मात्र गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आलेली नाही। सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 2च दिवसात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यामध्ये बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात। पुण्यासोबतच बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून हत्या करणं, दहशत माजवणं अशा घटना वाढल्यात। याबाबत अजित पवारांनी चिंता व्यक्त करत अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करणार असे संकेत दिलेत। ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे। तसंच ठाण्यामध्ये शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे। आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। अंतरवाली सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू झालंय। उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलं। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चिखलदऱ्यात 2 दिवसीय चिंतन बैठक होणार आहे। 1 आणि 2 फेब्रुवारीला बैठक होणार असून ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणाच्या साठीच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे अशी माहिती बबनराव तायवाडेंनी दिली। 3ऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची चोपड्यात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। गुजर समाजाच्या वतीनं चोपड्यात जेसीबीवरनं फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढली गेली। पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचा डहाणूचा पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। मात्र धोडी यांचं अपहरण झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। 8 दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचा आरोप धोडी कुटुंबियांनी केलाय। अपहरण करून धोडी यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय कुटुंबियांना आहे। शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झालं। धोडी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांच्या गाडीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला आज मकोका कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। एसआयटी आणि सीआयडी तपास यंत्रणांकडून घुलेच्या रिमांडची मागणी करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जाहीर केली आहे। या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली। या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथलं गुंडाराज संपेल असा दावा देसाईंनी केला। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कराडमध्ये सरपंचांनी मोर्चा सुरू केलाय। यावेळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला। तहसील कार्यालयासमोर सरपंचांनी ठिय्या आंदोलन करत हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 15 महिन्यांहून अधिक काळ उलटून केल्यानंतरही आरोपी अद्यापही मोकाट आहेत। याच पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंब आज पोलीस उपाधीक्षकांची भेट घेणार आहेत। सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासात आता नवीन ट्विस्ट आलाय। आरोपी शरीफुल्ला पश्चिम बंगालच्या नदिया छपरा इथून सिम कार्ड घेतल्याचा दावा केलाय।
आणि याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक नदिया छपरा या ठिकाणी पोहोचलंय। त्यानंतर कुकुमोनी जहांगीर या 4 वर्ष आधीच मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावानं बनावट सिम कार्ड घेतल्याचं समोर आलंय। सैफ अली खानवर हल्ला करणारे आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेत। त्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलंय। सैफ हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि सैफच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200हून अधिक फिंगरप्रिंटचे नमुने घेण्यात आले होते, पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे। भाडेवाढीच्या निर्णयावरून विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला। एसटीच्या भाडेवाढीला अजित पवारांचा विरोध आहे। परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नाही, मग दरवाढीचा निर्णय कुणी घेतला? परिवहन खात्याला कुणी वाली नाही का, असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। तर एसटीची भाडेवाढ तत्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। एसटी भाडेवाढीचा अन्याय थांबवण्यासाठी शरद पवार गटानं एल्गार पुकारलाय। सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश करणार असं वक्तव्य अमोल मातेले यांनी केलं। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली आहे। नितेश राणेंच्या सूचनेनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली। बांधकामं पाडण्यासाठी मुदत देऊन सुद्धा बांधकाम न पाडल्यामुळे कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। अकोल्याच्या बाळापूर बस स्थानकात असलेल्या बोर्डवरती छत्रपती संभाजीनगर या नावावर काळीशाई लावण्यात आली आहे। या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीनं वाहन चालकांना 300 हेल्मेटचं वाटप करण्यात आलं। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा धोका वाढतोय। आठवड्याभरातच पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर जाऊन पोहोचली आहे। यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे। 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुण्यात एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न दिव्यांग संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं सरकारनं जाहीर केलं। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 12,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटींचं अनुदान जमा करण्यात आलंय। जळगावात दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आलं। दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये आणि घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ व्हावी अशा मागण्या केल्या जात आहेत। पुण्यातील एका तरुणीचा जीवघेण्यात स्टंटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। पीएमपी बससमोर बुलेटवरनं हा स्टंट करत रील बनवण्यात आली आहे। या व्हायरल रीलवरती पोलीस कारवाई कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। धुळ्याच्या साक्रीमधील बारीपाडा गावातील चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। पुरस्काराच्या घोषणेनंतर बारीपाडा गावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ढोल तुतारीच्या गजरात पवार यांचं स्वागत झालं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला। चितमपल्ली यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी मत्स्य विभागानं 23 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती। मुदत संपल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली। कराड तालुक्यातील बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावरती हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते। अक्कलकोट तालुक्यातील उजनी धरणातून एकरूप योजनेअंतर्गत कुरनूर धरणामध्ये पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। 8 बंधारे भरून घेण्यासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रबी पिकांना याचा फायदा होणार आहे।